घटक 2 अध्ययन प्रक्रिया स्वरूप व उत्पत्ती. याचे विशिष्ट उद्देश काय आहे? क्षमता. अध्ययन प्रक्रियेचे व्याख्या सांगून तिचे स्वरूप स्पष्ट करतो. अध्ययन वक्राची उपयुक्ती सांगतो. अध्ययनाच्या विविध उत्पत्तींच्या तुलना करते. कामगिरी काय आहे? अध्ययन अध्यपनात योग्य ठिकाणी योग्य त्या उत्पत्तीचे उपयोग करतो. माणूस अनुभवाने शहाणा होतो असे म्हणतात ते खरे आहे. जीवनात मानव प्राणी तसेच मानवेतर प्राणी क्षणोक्षणी अनुभव घेत असतात. या अनुभवातून ते प्राणी काही ना काहीतरी शिकत असतात. शिकण्याची क्रिया सतत चालू असते. या शिकण्यातून प्रत्येक वर्तनात बदल घडत असतो. वर्तनातून घडून येणाऱ्या योग्य बदलास अध्ययन असे म्हटले जाते. अनुभव व वर्तन यातील सुधारणेला मन यांनी अध्ययन अशी संज्ञा दिली आहे. कोणी दिली आहे? मन यांनी. यातील सुधारणेला मन यांनी अध्ययन अशी संज्ञा दिली आहे. थोडक्यात अध्ययन म्हणजे शिकणे. शिकणे म्हटले की आपल्याला शाळेची आठवण होते. शिकणे केवळ शाळेत होते हा आपला एक गैरसमज आहे. लहान मुलं कोठेही शिकत असते. मूल कुटुंबात शिकते, कुटुंबाबाहेर शिकते, शाळेत शिकते, तसेच शाळेबाहेरही शिकते. रस्त्यावरून चालत असताना शिकते, खेड्याच्या मैदानावर शिकते, बागेत शिकते, मंडईत शिकते, गप्पा गोष्टी करताना शिकते. त्याचे अध्ययन सदैव चालू असते, अखंड घडत असते. बालकाच्या वर्तनात इष्ट तो बदल घडत असतो. तापलेल्या ताव्याला हात लावणारे बालक आपला हात झटकून दूर करून हा असे म्हणतात आणि पुन्हा थंड झालेल्या तवा कोपऱ्यात ठेवलेला दिसला तरी दुरून हा असे म्हणतात. त्याच्या वर्तनात असा बदल होतो. नंतर हळूहळू तापलेला तवा आणि थंडगार तवा यातील फरकही त्याला समजतो. हेही तसेच अध्ययन असते. या अध्ययनाचा सविस्तर अभ्यास या घटकात आपणास करावयाचे आहे. अध्ययन प्रक्रिया स्वरूप व व्यापती. बालकाचा विकास होतो असे आपण म्हणतो. विकास होतो म्हणजे नेमक काय होते याचा विचार आपण केला आहे का? विकास होतो म्हणजे त्या बालकाच्या वर्तनात बदल होतो. वर्तनात बदल घडून आणण्याची शक्ती माणसास निसर्गतच प्राप्त झाली आहे. पण नैसर्गिकपणे होणाऱ्या या बदलला किंवा वढीला किंवा वाढीला अध्ययन ही संज्ञा प्राप्त होत नाही. वाढीला अध्ययन ही संज्ञा प्राप्त होत नाही. वाढत्या वयात हे बदल होत जातात. अध्ययन हे यापेक्षा वेगळे आहे हे आपणास मान्य करावे लागेल. अध्ययनाने वर्तनात टिकाऊ स्वरूपाचे बदल होणे अपेक्षित असते. अध्ययन हे प्रयत्नपूर्वक घडत असते, घडवून आणले जातो. विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन काही क्रियामार्फत अनुभव कृतीद्वारे आपण आपल्या वर्तनात बदल घडवून आणतो. हेतू साध्य करताना आपण परिस्थितीशी जुळवून घेतो. ज्ञान, अभिवृत्ती तसेच कौशल्ये प्राप्त करतो. या प्रक्रियेस अध्ययन प्रक्रिया म्हणजे लर्निंग प्रोसेस असे म्हणतात. अध्ययनाच्या व्याख्या. अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. अशी गॅरेट यांनी अध्ययनाच्या व्याख्या केली आहे. कोणी केली आहे? गॅरेट यांनी. लर्निंग इज दॅट ऍक्टिव्हिटी बाय virtue of which we organize our response with the new situation असा गॅरेटने म्हणले आहे. अध्ययन म्हणजे परिस्थितीला अनुलक्षून केलेल्या क्रियेमध्ये हेतुपूर्ण व टिकाऊ स्वरूपाचे बदल. लर्निंग इज मॉडिफिकेशन ऑफ बिहेवियर थ्रू एक्सपिरियन्स ही व्याख्या अधिक सुटसुटीत व योग्य आहे. अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनाला बदलास अध्ययन असे म्हणता येतील.
शिक्षण आणि अध्ययन यातील फरक काय आहे आपण पाहूया. शिक्षण आणि अध्ययन यातील फरक आपण या संदर्भात समजावून घेऊ. शिक्षण आणि अध्ययन, एज्युकेशन अँड लर्निंग, हे दोन्ही शब्द आपण जवळजवळ एकाच अर्थाने वापरतो. शिक्षण म्हणजे विकास, शिक्षण म्हणजे संस्कार, शिक्षण म्हणजे अभिव्यक्ती. एकंदरीत शिक्षण हा शब्द व्यापक अर्थाने वापरला जातो. अध्ययन हा शब्द मर्यादित अर्थाने वापरले जातो. लहान मुल जेव्हा दोन पायावर आधाराशिवाय उभे राहण्याचे कौशल्य संपादित करते, तेव्हा त्याला आपण अध्ययन म्हणतो, शिक्षण म्हणत नाही. सर्कशीतीला सर्कशतीला हाती घंटा वाजवते, अस्वल मोटरसायकल चालविण्याचे कौशल्य हस्तगत करते, मुलगा पोहण्याचे कौशल्य शिकते. ही सारी अध्ययनाची उदाहरणे झाली. पण मानवाचा सर्वांगीण विकास होते सर्वांगीण विकास होतो. माणूस सद्गुण संपादित करतो. शिक्षण मूल्यांचा उपासक असतो. अशी विधाने उच्चारली की त्याला आपण शिक्षण ही संज्ञा देतो. शिक्षण म्हणजे केवळ पोपटपंची असत नाही. एज्युकेशन मीन्स प्रोग्रेसिव्ह चेंज इन बिहेवियर, अशी गेट्सन शिक्षणाची व्याख्या केली आहे. शिक्षण म्हणजे विकासशील असा वर्तन बदल, असे गेट्सचे म्हणणे आहे. कोणाचं म्हणणं आहे? गेट्सचे. मानवी वर्तनाला हा विकास शारीरिक, भावनिक व कार्यात्मक असतो. शारीरिक विकास, भावनिक विकास आणि क्रियात्मक विकास हे मानवी वर्तनचे हा विकास, हे तीनही पातळीवर विकास शिक्षणाद्वारे संभवतात. महात्मा गांधीजींनी शिक्षणाचा अर्थ लावताना म्हटले, बाय एज्युकेशन मीन ऑल राउंड ड्रॉइंग आउट ऑफ द बेस्ट इन मॅन बॉडी, माइंड अँड स्पिरिट. काय म्हणाले? बाय एज्युकेशन मीन ऑल राउंड ड्रॉइंग आउट ऑफ द बेस्ट इन मॅन बॉडी, माइंड अँड स्पिरिट. शिक्षण या शब्दाची व्याप्ती अध्ययन या शब्दापेक्षा मोठा आहे. या शब्दापेक्षा काय आहे? मोठी आहे, व्यापक आहे. अध्ययन म्हणजे वर्तनातील कायमस्वरूपी घडून येणारा अपेक्षित बदल होय. अध्ययन प्रक्रियेत अनुभव घेणे व अनुभवातून वर्तन सुधारणे या दोन्ही गोष्टींनी महत्व दिले आहे. अध्ययन प्रक्रियेचे ठळक वैशिष्ट्ये आपण पाहूया. अध्ययन प्रक्रियाची ठळक वैशिष्ट्ये आपणास पुढील प्रमाणे सांगता येतील. प्रथम, अध्ययन हे सहेतुक असते. उद्दिष्टाशिवाय अध्ययन संभवत नाही. अध्ययन हे नेमके कृतीद्वार घडत असते. अध्ययन ही आजन्म चालणारी प्रक्रिया आहे. केव्हा चालणारी प्रक्रिया आहे? आजन्म चालणारी. अध्ययन प्रक्रिया ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक अनुभव नवीन काहीतरी शिकविणाराच असतो. अध्ययनातून टिकाऊ स्वरूपाचे अपेक्षित बदल होतात. प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करीत असतो. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे म्हणजे युनिफॉर्म नसते. युनिफॉर्मिटी तेथे नसते. ते नॉट इन युनिफॉर्म वे होत असते. म्हणजे युनिफॉर्म नसते, ते सारखे नसते, वेगळे असते काहीतरी. सर्व प्राण्यांचे अध्ययनात सरावाला खूप महत्व आहे. कोणाला महत्व आहे? सरावाला. सरावाने अध्ययन सुधारते. दीर्घकाळ सराव केला नाही तर त्याचे विस्मरण होते. किंतु तुम्ही दीर्घकाळ सराव केला नाही तर त्याचे काय होईल? विस्मरण होते. अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. हे फास्ट प्रक्रिया नाही.
हे हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे अध्ययन. अध्ययनामुळे आकलन होते. हे सर्व पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. अध्ययनाने एके ठिकाणी प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या प्रकारच्या अध्ययनात होऊ शकते. तुम्ही अध्ययन करताना एका ठिकाणी प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या प्रकारच्या अध्ययनात करू शकतो. अध्ययनामुळे नवीन गोष्टींची धारणा पण होते. आता आपण पाहूया नेचर ऑफ लर्निंग, अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप. आपल्या वर्तनात घडलेले टिकाऊ स्वरूपाच्या सुधारणात्मक अपेक्षा म्हणजे बदल म्हणजे काय? अध्ययन हे ध्यानात घेतल्यानंतर वर्तन बदलाची प्रक्रिया कशी चालते याबद्दल आपले कुतूहल जागृत होणार. हे साहजिकच आहे. वर्तन बदल प्रक्रिया जाणून घेण्याची याचा अर्थ अध्ययन प्रक्रियेचे विश्लेषण किंवा पृथक्करण करायचे. अध्ययन प्रक्रियेचे विविध अंगाविषयी माहिती मिळवण्याची. अध्ययन प्रक्रियेचे विविध अंगे जाणून घेतली. अध्ययन प्रक्रियेचे विश्लेषण केले की अध्ययन प्रक्रियेच्या स्वरूपाविषयीच्या विविध गोष्टी स्पष्ट होतील. त्याचा आपण पाहूया गोल, उद्दिष्ट. लर्निंग इज ऑलवेज गोल ओरिएंटेड असे म्हटले जाते. अध्ययन हे नेहमीच काय आहे? उद्दिष्टाधिष्ठित असते. आपल्या अध्ययनामागे आपले काही ना काहीतरी हेतू किंवा उद्देश असतोच. अध्ययन हे उद्दिष्टाशिवाय संभवत नाही. तहान लागली की मग आपण काय करायचे? आपण पाण्याचे शोध घेतो. भूक लागली की आपण काय करतो? अन्न शोधतो. चालणे, बसणे, उठणे, धावणे, पोहणे, लिहिणे, वाचणे, सायकल चालविणे, हिसाब करणे या अनेक गोष्टी शिकण्यामागे आपला काही ना काही तर हेतू असतोच. हेतूशिवाय विनाकारण आपण एखाद्या ठिकाणी गेलो आहे असे घडत नाही. थोडक्यात अध्ययन ही ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणारी प्रक्रिया आहे. कोणती प्रक्रिया? ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणारी प्रक्रिया आहे अध्ययन. आता आपण पाहूया मोटिवेशन, प्रेरणा. अध्ययनासाठी केवळ उद्दिष्ट असून भागत नाही. उद्दिष्टामुळे कार्याची दिशा ठरते हे खरं आहे. पण कोणत्याही अध्ययनाला प्रेरणाची नितांत आवश्यकता असतो. ध्येय प्राप्त वाटचाल करण्यासाठी व्यक्तीला प्रेरणा प्रोत्साहित करतात. प्रेरणामुळे कार्य अधिक गतिमान होते, योग्य दिशेनेही पडते. साधी शाबासकी अध्ययनार्थाला कार्य परवण करते. यासारखे यशासारखे दुसरे यशदायी काही नाही असे म्हणतात. यश मिळाले की त्यातून फार मोठी प्रेरणा मिळते. काही वेळा आपली इतरांनी केलेली स्तुती प्रेरणा देते. पारितोषिके गरज जाणीव याची प्रेरणा अध्ययन गतिमान करण्यास मदत करतात. आंतरिक व बाह्य प्रेरणांच्या मदतीने शिक्षक अध्ययनार्थांना म्हणजे विद्यार्थ्यांना कार्यप्रवृत्त करतात. हे लक्षात ठेवा. काय करतात? आंतरिक व बाह्य प्रेरणामध्ये प्रेरणाच्या मदतीने शिक्षक अध्ययनार्थ्यांच्या कार्य प्रवृत्त करतात. एकूण प्रेरणा ही अध्ययन प्रक्रियेत अत्यंत मोलाची आहे. आता आपण पाहूया थर्ड पॉइंट, शोधन. शोधन म्हणजे एक्सप्लोरेशन. शोधन या शब्दाचा अर्थ कसून शोध शोधन या शब्दाचा अर्थ कसून शोध घेणे असा आहे. कसून शोध घेणे असा आहे. साध्याची किंवा उद्दिष्टाची अध्ययनार्थ्याला जाणीव झाली की शोध सुरू होतात. केव्हा होतात? साध्याची किंवा उद्दिष्टाची अध्ययनार्थ्याला जाणीव झाली की शोध सुरू होते. साठी प्रयत्नाची आवश्यकता असते. अध्ययनार्थी ही
प्रयत्न करीत असतो. विद्यार्थी पण प्रयत्न करत असतो. प्रयत्न कसेही करून चालत नाही. प्रेम कसेही करून चालत नाही, ते अचूक दिशेने झाले पाहिजेत. चुकीचे प्रयत्न टाळून योग्य दिशेने प्रयत्न करणे व ध्येय गाठणे एवढा अर्थ शोधन या शब्दात सामावला आहे. विविध कौशल्ये संपादनासाठी शोधण्याच्या आवश्यकता असते. उद्दिष्ट प्राप्तीसाठी प्रयत्न करावे लागतील. हालचाली कराव्या लागतील. चुका टाळाव्या लागतील. अंतिम ध्येय गाठण्यासाठी योग्य मार्गाचा स्वीकार करावा लागतील. शोधन केलेले उद्देश साध्य होते. आता आपण पाहूया 4th पॉइंट, हालचालची पुनर्रचना म्हणजे मॉडिफिकेशन. उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी हालचालची अपेक्षा असतात हे आपण वर पाहिले. या हालचालपैकी अनावश्यक हालचाल कमी होतात. वर्तनात लक्षीय बदल घडून येतात. पोहणे शिकत असताना हातापायांच्या अनावश्यक हालचाल होत असतात, पण जसे जसे आपण पोहायला शिकतो तशाच अनावश्यक हालचाल कमी होत जातात. योग्य हालचालीची व कृती यांची सांगड घातली जाते. वर्तनाला अचूक दिशा प्राप्त होते. हालचालची व कृतीची सांगड घालताना पुनर्रचना होते. कौशल्य संपादित केल्यानंतर आपल्याला जी सफाई दिसते ती हालचालीच्या पुढे पुनर्चर्चेमुळे यात आवश्यक हालचालची राखण्याची सातत्याने प्रयत्न केले जाते. 5th पॉइंट आहे ऍडजस्टमेंट म्हणजे समायोजन. उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी केवळ हालचालची निवड तसेच पुनर्रचना करून भागत नाही. उद्दिष्ट पूर्ततेसाठी करण्याच्या हालचालीत सहजता व सफाईदारपणा यावा लागतो. थोड्या वेळात, थोड्या श्रमात, थोड्या शक्तीचा वापर करून कौशल्य प्राप्त झाले तर केव्हाही चांगले सायकल चालवणे किंवा पोहणे इतक्या सहजतेने सफाईदारपणे होते की त्यात अनेक छोट्या मोठ्या गोष्टींचे संघटन होऊन जाते. एखादे उदाहरण सोडविताना अध्ययनार्थी मध्येच कोठे आडला तर तो सोडविलेले उदाहरण पुन्हा तपासतो. फेरी विचार करतो. नको असलेल्या पायरी फोडून टाकतो. नको असलेले पायरी काय करतो? फोडून टाकतो. आकडे मोड दुरुस्त करतो. नवीन पायरी मांडतो व उदाहरण पूर्णपणे सोडवितो. हे समायोजनच आहे. परिस्थितीशी जुळवून घेणे म्हणजे समायोजन. नवीन कौशल्य हस्तगत करताना परिस्थितीशी मिळते जुळते घ्यावे लागते. आता आपण पाहूया रिव्हिजन. आवर्तने म्हणजे पुनरावृत्ती. उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने अध्यापनार्थी ज्या हालचाली करतो त्या एकादच करून भागत नाही. निवडलेल्या हालचाली पुन्हा कराव्या लागतील. वारंवार कराव्या लागतात. त्या हालचालींची आवर्तने करावी लागतात. अभ्यास करताना जसा एक घटक पुन्हा वाचवला लागतो तशी कौशल्यांचीही उजळणी करावी लागते. बॅडमिंटन खेळता येईल. बॅकहँडचे उदाहरण घेऊ. सफाईदारपणा व सहजता येण्यासाठी बॅकहँडचा वारंवार सराव करावा लागतो. पुन्ही ती कृती करावी लागते. कौशल्य चांगले संपादण्यासाठी आवर्तनाची आवश्यकता असते. आवर्तनाने उद्दिष्ट प्राप्त होण्यास खूप मदत होते. आवर्तनाच्या बाबतीत कविता वारंवार म्हणण्याच्या पाठ होण्यासाठी वारंवार उजळणी करण्याची आपल्याला अनुभव आहे.
आता आपण पाहूया मॅच्युरिटी म्हणजे परिपक्वता. अध्ययन प्रक्रियेत आणखी एक गोष्ट महत्वाची आहे. कोणती? आणि ती म्हणजे परिपक्वता. शारीरिक व मानसिक परिपक्वतेनंतर थोड्या कालावधीत चांगले अध्ययन होऊ शकते. डॉक्टर आर्नोल्ड गिझले गिझेल यांनी जुड्या मुलावर प्रयोग केला. प्रयोगात त्याने असे दाखवून दिले की शारीरिक पक्वता प्राप्त झाल्यानंतर जिमीला 2 आठवड्यात जिन्याचे 4 पायऱ्या चढत येऊ लागल्या. जॉनीला मात्र याच 4 पायऱ्या चढण्यासाठी शारीरिक पक्वता नसल्यामुळे 6 आठवड्यांची 6 आठवड्यांची कालावधी लागला. अमूर्त कल्पना व्यवस्थितपणे समजण्यासाठी मानसिक पक्वता आवश्यक असते. बीजगणित, तर्कशास्त्र यासारखे विषय विशिष्ट मानसिक पक्वता प्राप्त झाल्यानंतर अध्ययनार्थ्यांना शिकवावेत. 2 वर्षे वयाच्या मुलाला श्रवण आणि भाषण ही कौशल्ये लवकर आत्मसात होतील, पण शारीरिक पक्वतेच्या अभावामुळे लेखन कौशल्य लवकर आत्मसात होणार नाही. इन्साइट आपण पाहूया. मर्मदृष्टीमुळे अध्ययन घडते, ही आणखी एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. मर्मदृष्टी अनेक समस्या सहजपणे सुटतात. सुरुवातीच्या काळात अध्ययनार्थी प्रयत्नप्रमाद पद्धतीचा वापर करते. हे जरी खरे असेल तरी अनुभव व बौद्धिक सामर्थ्याच्या बळावर तो मर्मदृष्टी मदतीने समस्येची सहजने उकल करतो. एखाद्या वस्तूच्या किंवा परिस्थितीच्या खरा अवबोध आपणास तिच्या पूर्ण आकृतीबंधातून होत असतो. संपूर्ण आकृतीबंध जाणून घेऊन केलेले अध्ययन सहज व मूलगामी स्वरूपाचे असते. अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप जाणून घेण्यासाठी आपण अध्ययन प्रक्रियेचे विश्लेषण केले. या विश्लेषणातून अध्ययन विषयक अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या. वरील विवेचनावरून अध्ययन म्हणजे काय व त्याचे स्वरूप कसे आहे हे आपल्या ध्यानात आले. आता आपण पाहूया अध्ययनातील प्रगतीचे मापन. मापन म्हणजे काय? मोजणे. अध्ययनार्थी अध्ययन करतो ते आपणास मोजता आली पाहिजे. अध्ययन प्रक्रियेचा आपण विचार केला. या बाबतीत आपणास आणखी एक गोष्ट विचारात घ्यावयाची आहे, ती म्हणजे या अध्ययनातील प्रगतीचे मापन कसे करावायचे. अध्ययनाने ज्ञान प्राप्त होते, काही सवयी व कौशल्ये प्राप्त होतात, भावात्मक विकासही होतो. टंकलेखनासारखे एखादे कौशल्य घेतले तरी हे कौशल्य संपादित करताना आपला खर्च झालेला वेळ आणि त्या कौशल्यात झालेली प्रगती यांचा परस्पर संबंध आपण तपासून पाहिला पाहिजे. टंकलेखन करताना जी प्रगती साधली जाते त्या प्रगतीचे काही टप्पे आहेत का? तसेच प्रगतीचे वेग सर्व काळ सारखा आहे का? या प्रगतीला काही मर्यादा आहे का? प्रगतीचे ठराविक टप्पे असतील तर त्या टप्प्यांची काही विशेषते आहेत का? या सर्व प्रश्नांचे विचार अध्ययनाच्या प्रगतीच्या संदर्भात आपणास करावा लागेल. आता आपण पाहूया अध्ययन वक्र, लर्निंग कर्व. अध्ययन वक्र, लर्निंग कर्व. विशिष्ट कौशल्य संपादन करताना अध्ययनार्थांनी केलेली प्रयत्न आणि त्याने केलेली प्रगती यांच्यातील परस्पर संबंध कसा आहे हे आलेखाच्या मदतीने आपणास दाखविता येते. अशा काढलेल्या आलेखास अध्ययन आलेख किंवा अध्ययन वक्र म्हणजे लर्निंग कर्व असे म्हणतात. अध्ययन वक्राच्या संकल्पना जाणून घेण्यासाठी अध्ययन वक्राचा आपण सूक्ष्मपणे अभ्यास केला पाहिजे. मानव आणि मानवेतर प्राणी विविध प्रकारचे कौशल्य संपादित करतात. मानवाने तर बुद्धी, प्रयत्न आणि चिकाटी यांच्या बळावर
असंख्य कौशल्ये आत्मसात केली आहोत. बोलणे, लिहिणे, वाचणे, वाघ वाजविणे, टंकलेखन करणे हे त्यापैकी काही होत. कौशल्य संपादन करण्याच्या आलोक काढला तर सुरुवातीपासून त्यामध्ये कशी प्रगती झाली याची आपणास माहिती मिळते. अध्ययन वक्र काढण्यासाठी आपण टंकलेखन संपादनाचे उदाहरण घेऊ. पुढील आलेखात अक्षरावर आडवे अक्षर कालावधी तर या अक्षरात उभे अक्षर टंकलेखनात प्रति मिनिट कसे लिहिता शब्दसंख्या दर्शविले आहे. अध्ययनातील प्रगती दाखवणारी वक्ररेषा म्हणजे अध्ययन वक्र. हे पहा, कालावधी काय आहे? आठवडे. अक्षर सुरुवातीच्या प्रगती टप्पा काय आहे? जलदी गती, पठारावस्था, अंतिम प्रगती आणि परिसीमा. अक्षतम. अध्ययन वक्राचे खालील वैशिष्ट्ये आढळून येतात. त्यांनाच अध्ययनाचे टप्पे म्हणतात. ते टप्पे काय आहेत? सुरुवातीचा टप्पा म्हणजे इनिशियल स्पर्ट. नवीन कौशल्य आत्मसात करत असताना सुरुवातीच्या टप्प्यात आपल्या वेग मंद असतो. नवीन परिस्थितीचे आकलन, समायोजन, नवीकृती करणे यात आपली शक्ती, बुद्धी खर्च पडते. त्यामुळे सुरुवातीस हा वेग कमी असतो. जलद प्रगतीचा टप्पा किंवा मध्यंतरीच्या प्रगती, इंटरमिडिएट स्पर्ट. सुरुवातीच्या टप्प्यात मूलभूत गोष्टी शिकल्यानंतर प्रगती जलदी गतीने होऊ लागते. सुरुवातीच्या काळात ज्या गोष्टी येत नव्हत्या त्या आता येऊ लागतात. अध्ययनावर त्याचा चांगला परिणाम होते. अध्ययनाची गती वाढते. थर्ड आहे प्लेटो स्टेज म्हणजे प्रगती थांबण्याचा काळ किंवा पठारावस्था. अध्ययनात काही वेळा प्रगती थांबल्यासारखी वाटते. प्रयत्न चालू असूनही प्रगती मात्र खुंटलेली असते. या स्थितीला पठारावस्था म्हणजे प्लेटो स्टेज असे म्हणतात. पठारावस्था ही प्रगती होत नसल्याची साक्ष देत असली तर रवंथ करण्यासाठी अवस्था नसते. ही प्रगतीची कमाल मर्यादा नसून येथून खरी सुरुवात होत असते. पठारावस्था अल्पकाळ टिकावी, जास्त वेळ रेंगाळ राहू नये यासाठी दक्ष असले पाहिजे. अध्ययनात ही अवस्था दोनदा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा येण्याची शक्यता असते. समजा अध्ययनार्थी उंच उडी मारण्याचे कौशल्य आत्मसात करीत असेल तर या अवस्थेत उंच उडी मारण्यात काहीच प्रगती झालेली दिसून येत नाही. अध्ययनार्थी नाउमेद होत्याची शक्यता असते. हा काळ म्हणजे शिकण्याच्या कसोटीचा काळ असतो. अध्ययनार्थीला येणारा कंटाळा, वाटणारा निरुत्साह आणि जाणवणारा विनमुखता शिक्षकांना त्याला समजून सांगून दूर केली पाहिजे. अध्ययनार्थीला प्रोत्साहित केला पाहिजे. पठारावस्था लांबू नये म्हणून शिक्षकांनी दक्षता घ्याव्यास हवी. चिकाटीन प्रयत्न चालू ठेवण्यास अध्ययनार्थ्याला प्रवृत्त केले पाहिजे. चुकीच्या व अनावश्यक कृती टाळण्यास सांगावे. नवीन निर्माण करावे. नाविन्य निर्माण करावे. त्याचा आत्मविश्वास वाढवावा. हा पठार अवस्थेचा काळ लवकरच संपले याची जाणीव करून घ्यावे. एकूण अध्ययनार्थ्याला प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊन पठार अवस्थेतून बाहेर पडण्यास मदत करावी. सेम टीईटी स्टुडंट सारखा. आता आपण पाहूया एंड स्पर्ट, अंतिम प्रगतीचा टप्पा. पठारावस्था ओलांडून अध्ययनार्थ्याची जेव्हा प्रगतीच्या अंतिम टप्प्यात प्रवेश करतो तेव्हा त्याच्या प्रगतीचे वेळ उत्तम असतो. पठारावस्थेत झालेल्या दृढीकरणाच्या अध्ययनार्थ्याला फायदा मिळतो, पण ही प्रगती मर्यादा असते. शारीरिक परिसीमा, सायकोलॉजिकल लिमिट पाहूया.
शारीरिक परिसीमा म्हणजे अंतिम प्रगतीच्या टप्प्याचे शेवटचे टोक होय. यानंतर अध्ययनाची अधिक प्रगती दिसणार नाही. अशी अवस्था म्हणजे शारीरिक परिसीमा. बहुसंख्य अध्ययनार्थ्याच्या प्रगती या शारीरिक परिसीमेच्या खाली रेंगाळत असते. अध्ययन वक्रात चुकांचा विचार केला तर जसजसे प्रयत्न वाढत जातील तसेच चुकांचे प्रमाण कमी कमी होत जाऊन ते शून्य झाले आढळून येते. आता पहा, य अक्ष यावरून वेळ आणि चुका हे कमी होऊ लागेल. कालखंड वरील आलेखात 8व्या प्रयत्नात पहा, 1, 2, 3 आणि 8व्या प्रयत्नात चुका शून्य झालेल्या दिसून येत आहेत. हे काय झाले? शून्य झाले आहे. कृतीला लागणारा वेळही प्रयत्नाच्या संख्याबरोबर कमी कमी होत जाते हे खरे आहे, पण तो शून्य होणार नाही. कारण कोणतीही कृती करण्यासाठी कमीत कमी थोडा तरी वेळ लागणारच. पठारावस्था निर्माण होण्याची कारणे. अभिरुची कमी होणे हे पठारावस्था निर्माण होण्याचे कारण आहे. कृती करीत असताना कंटाळा येतो. काय येतो? कंटाळा. त्यामुळे पठारावस्था येते. कोणतेही कौशल्य संपादित असताना वेग आणि अचूकता या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. यापैकी कोणत्याही एक गोष्टीवर लक्ष केंद्रित केले की प्रगती मंदावते. त्यामुळे पठारावस्था निर्माण होते. कौशल्याचा कठीण भाग अभ्यासाताना प्रगती खुंटते. सुंदर अक्षर काढताना, प्रमाणबद्धता पाळताना प्रगती खुंटते. कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी प्रगती बाधा निर्माण करतात. प्रेरकाची तीव्रता कमी झाली की वेग मांदवतो आणि पठारावस्था निर्माण होते. आता आपण पाहूया अध्ययन वक्राचे शैक्षणिक महत्व. अध्ययन वक्रावर अध्ययनार्थ्याला त्याचे प्रगतीचा वेग समजतो. त्यामुळे एखादा विशिष्ट टप्प्याचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न करता येतो. अध्ययन वक्रावरून शिक्षकांना अध्ययनार्थ्याच्या कुवतीचे चित्र मिळते. अध्ययनार्थ्याच्या कुवत लक्षात घेऊन शिक्षक योग्य अध्यापन पद्धतीचा वापर करू शकतो. अध्ययनात कुठे कुठे पठारावस्था निर्माण झाली हे अध्ययन वक्रावरून जाणून घेता येते. या अवस्थेत अध्ययनार्थ्याला योग्य ते मार्गदर्शन करून प्रोत्साहित करता येते. अध्ययनार्थ्याला त्याची शारीरिक परिसीमा दाखवून त्या परिसीमेजवळ नेण्याचे प्रयत्न करता येतो. परिसीमेजवळ अध्ययन वक्रावरून अध्ययनकर्त्याच्या प्रगती अंदाज बांधता येतो. प्रेरणा देण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. याच्या नंतर आपण हे पाहूया, एक पॉइंट विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. विद्यार्थ्याची अध्ययन क्षमता, कौशल्य संपादनात होणारी प्रगती तसेच निर्माण होणारी पठारावस्था आणि त्यानंतर साधविण्याची प्रगती अंतिम टप्प्याच्या दिशेने गाठव्याची मजल या गोष्टींची शिक्षकांना माहिती हवी. योग्य वेळी ही माहिती शिक्षकांना विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. शारीरिक परिसीमा ही दाखवायला हवी. अध्ययनाच्या सुरुवातीस प्रगती समाधानकारक असते, कारण नवी कृती नवे कौशल्य आत्मसात करण्याची उत्सुकता असते. पण मध्येच ही प्रगती खुंटते, पठारावस्था निर्माण होते. अध्ययन करण्यात यापुढे अर्थ नाही असे विद्यार्थ्यांना वाटण्या इतपत नैराश्य निर्माण होते. या पायरीला शिक्षकांच्या मार्गदर्शनची विद्यार्थ्यांना नितांत आवश्यकता असते. शालेय कार्यक्रमात नाविन्य निर्माण केल्यास, त्यानंतर प्रोत्साहित केल्यास कार्यक्रमाच्या स्वरूपात बदल व विश्रांती दिल्यास पठारावस्थेतून विद्यार्थी बाहेर पडतात.
हे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना आवश्यक आहे. विद्यार्थ्यां विद्यार्थीचे एखादे कौशल्य प्रत्यक्ष विचारात घेऊन त्याचा प्रत्यक्ष आलेख काढावा. यासंबंधी मानसशास्त्रीय प्रयोग करावा. त्यातून विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन मिळू शकते. व्यक्तित्व वक्र काढला तर विद्यार्थ्यांना त्याचे कृतीचे अंदाज करता येतो. एखाद्या टप्प्यात वेग कमी आहे असे आढळून आल्यास वेग वाढवण्यासाठी प्रयत्न करता येतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मार्गदर्शन व प्रेरणा यांच्या मदतीने विद्यार्थ्यांना पठारावस्थेतून बाहेर काढून उत्तम प्रगती साधण्यास मदत करता येते.